राज्यातील राज्य सरकार हे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना आणत आहेत. जातीयवाद वाढवण्याकडे यांचं अधिक लक्ष असून निधी वाटपात देखील दुजाभाव केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी परभणीमध्ये केला आहे. परभणीत ते सामाजिक कार्यकर्त्यांची बैठकीसाठी आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्यातील सरकारवर टीकास्त्र सोडलं. सोबतच वेगवेगळ्या विषयांवर देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. हे मराठ्यांना सांगते ओबीसी तुमचा शत्रू आहे आणि ओबीसींना सांगते मराठा तुमचा शत्रू आहे. या पद्धतीने जातीय तेढ या महायुतीमधल्या सगळ्या राजकीय पक्षांनी त्या मंत्रिमंडळाने जाणीवपूर्वक लावलेली आहे. याच्यामध्ये त्यांचा हेतू शुद्ध नाही, काळेवेरा याच्यामध्ये काहीतरी असल्यामुळेच त्यांना काहीतरी निवडणुकीला पुढे डोळ्यापुढे ठेवून आमच्याबरोबर हा सामाजिक एकनाथ शिंदेला वाटते मराठा माझ्याबरोबर येईल, फडणवीसांना भुजबळांना वाटते की ओबीसी आमच्या सोबत येतील आणि म्हणून हे दोन जातीय समूहामध्ये तेढ निर्माण करतात आणि मराठवाड्यामध्ये याची धग फार मोठ्या प्रमाणावर आहे. काही लोक अक्षरशः एकमेकाच्या दुकानात जात नाहीत. ही इतकी शोकांतिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अतिशय लाजीरवाणी आहे आणि याला सर्वस्वी जबाबदारी महायुतीतलं विशेषतः भाजपा आणि त्यांची रणनीती देवेंद्र फडणवीस महायुती सरकार जबाबदार आहे. याचे परिणाम आरक्षणाचे प्रश्न सुटतील नाही सुटतील तो भाग आलाहीदा राहिला. पण मुद्दा असा आहे या बेरोजगारीच्या प्रश्नाने सरकार बोलत नाही, महागाईवर बोलत नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाही. रोज जातीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ओबीसी निवडून आणणार आणि कुणबी प्रमाणपत्र रद्द करणार. हे कसं काय असंविधानिक भाषा बोलू शकता तुम्ही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची? त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका आता घेतलेली आहे, ज्या पद्धतीने ती यात्रा काढतात, हे सुद्धा जातीय तेढ निर्माण करणारी त्यांची भूमिका आहे, जी की बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसदाराला ही शोभत नाही. ही खरं तर केविलवाणी गोष्ट आहे. त्यांनी ह्या गोष्टीचा फेरविचार करावा, कारण जातीय तेढ निर्माण करणारी विधान करणं अतिशय असंविधानिक आहे असं आम्ही मानतो. आणि हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला इकडे राज ठाकरे फिरतायत मराठवाड्यात, तेही दिसलं आम्हाला. राज ठाकरे काय करतायत तर म्हणजे आरक्षणच रद्द करा. कशी काय भूमिका अशी घेऊ शकता? राज ठाकरेंना आरक्षणाची भूमिका काय आहे, आरक्षण म्हणजे काय, आरक्षणाचं अंतिम ध्येय काय हे माहित आहे का? राज ठाकरेंना समता, बंधुता, सामाजिक न्याय हे तत्व राज्यघटनेतलं माहित आहे का? त्याच्यावर कधीतरी त्यांनी जाहीर सभा परभणी, बीड किंवा मराठवाड्यात फिरत असताना किंवा मुंबईत कुठेतरी जाऊन चांगली मोठी सभा घ्यावी. विषय त्या सभेचा एकच असावा. प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, परभणी.